चला आपण वळतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी आणि त्यांच्या विरुद्ध अनिया 11 जितू आई जिती संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. टॉस जिंकलाय तो मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाने आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय अनिया 11 जितू आई जिती या संघाला. आणखी एक मोठी मॅच आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. एका बाजूला नुकताच एक सामना देखील पाहायला मिळाला, अगदी रफ अँड टफ अशी मॅच. एका बाजूला निष्ठा पॅकर ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध जय वागेश्वर पिरकोन अशी मॅच. आणि ज्या मॅचमध्ये जय वागेश्वर पिरकोन संघानं बाजी मारली. अगदी आपण दोन सामने जिंकत असताना अश्विन स्मृती रियांशी 11 बोरकार टीमला पाहिलंय आणि दुसऱ्या बाजूला एक सामना जिंकलाय जय वागेश्वर पिरकोन संघानं. आणि या दोन संघातून जो संघ जिंकणार आहे तो अर्थातच जय वागेश्वर पिरकोन संघाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. कालच्या रात्रीमध्ये सिद्धार्थ एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरी संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला आणि आजच्या रात्रीमध्ये एक संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. चला आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊयात. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सातत्यानं ज्या खेळाडूचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला आहे, प्राऊड ऑफ जासई, जासई एक्सप्रेस या नावानं ज्या खेळाडूला ओळखलं जात आहे. नुकताच ISPL 3 सारखी एक मोठी स्पर्धा ज्या खेळाडूंना गाजवली, अगदी टीबी विलेज टीबीवर आपण ज्या खेळाडूला पाहिलंय असा खेळाडू साई सुरेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. येस, बक्षीस आहे पण ते बॅटिंग जेव्हा करण्यासाठी येतील जासी टीम त्यासाठी बक्षीस देखील आहे. पण यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. साईश मात्रेचा हा चेंडू पाहायला मिळाला. खोलामध्ये टाकत असताना क्षेत्ररक्षक अगदी फर्स्ट टीममध्ये पाहायला मिळतात ज्यांनी हा चेंडू अडवला गेलाय. जिथून सिंगल्सनं अकाउंट ओपन केलंय ती बंटी मात्रेनं. जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीनं जासीच्या गोलंदाजांनी कोणत्याही विकेट हॅट्रिक मिळवली तर त्यासाठी 2000चं कॅश प्राइज हे जासीच्या गोलंदाजांना दिलं जाणार आहे. साईश म्हात्रे 5000चं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीनं मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5000चं कॅश प्राइज. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. डावखुऱ्याचा हा गोलंदाज नेहमी इन स्विंग आणि आउट स्विंग यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि सातत्यानं अनेक वेळा महत्त्वाच्या संघामध्ये ॲज अ आयकॉन खेळताना आम्ही साईशला पाहिलंय. अगदी या क्रीडांगणापासून सुरुवात झाली आणि अगदी थेट ISPLच्या 3 या सीझनमध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आहे. सातत्यानं या खेळाडूचा बोलबाला संपूर्ण पंचकृषीमध्ये पाहायला मिळत असतो. महाराष्ट्रभर भ्रमण करणारा खेळाडू, अगदी स्वर्गीय रतनबुवा सारखी मोठी स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या. त्यानंतर रत्नागिरीमध्ये जाऊन देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडल्या. पण समोर देखील त्या ताकदीचा संघ जितू आहे जिते संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण सुरुवातीला आज बोलबाला पाहायला मिळाला. मागील 4 चेंडूमध्ये यावेळचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. मिल्टी धावा 4 या इनिंग मधला आलेला. चला मिड विकेट रिजन मध्ये जी कार त्याची हेडलाईट चालू आहेत त्यांनी हेडलाईट आपण पहिल्यांदा बंद करा. येस, थँक्यू. मागील चेंडूवर चौकार आलाय साईशा विरुद्ध. यावेळचा बॉल वेगानं जरूर आणखीन टाकला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले ज्यांनी हा चेंडू अडवत असताना इट्स अ नो बॉल. नो बॉलचा इशारा त्यांना पाहायला मिळतोय. होल स्टेपचा हा नो बॉल पाहायला मिळाला. साईश मात्रेच्या माध्यमातून हा पहिला नो बॉल त्यांना पाहायला मिळतोय. धाबा लागले गेल्या त्या 7 धावा पाहायला मिळतात. स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत साहेबांच्या वतीने देखील मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाच्या गोलंदाजासाठी बक्षीस झाले. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत साहेबांच्या वतीने देखील 5000चं कॅश प्राइज आणि तथा जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीने 5000, टोटल 10000. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. आउट ऑफ द पार्क आलाय षटकार.
आला म्हणाला साईश स्वागतच केलं आणि पहिल्या षटकामध्ये साईश मात्रेच्या विरुद्ध धावपडला धावा लागले गेले त्या बिन बाद 13 धाबा. चांगली अशी सुरुवात अनिया 11 जितवाई जिते या संघाची पाहायला मिळाली. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये या नावाचा बोलबाला देखील पाहायला मिळाला, पण आज घरच्या मैदानामध्ये मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघ तेवढ्या ताकदीचा संघ पाहायला मिळणार आहे. एक मोठी मॅच सध्या आपण अनुभवत आहे. जयजित इंटरप्राइजेस जासी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळालं आहे आणि आज मात्र बक्षिसांची तेवढीच बक्षीस देखील तेवढीच पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला अगदी जास्तीच्या गोलंदाजीसाठी बक्षीस आहे. जयजित इंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. तथा स्वराज इंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत साहेबांच्या वतीने देखील 5,000चं कॅश प्राइज. टोटल 10,000 गोलंदाजांनी विकेट हॅट्रिक जर मिळवली, जशी बॅटिंगसाठी येतील तशी आणखीन देखील बक्षिसं देखील पाहायला मिळतील. आज अगदी पाहायला गेलं जास्तीच्या क्रीडांगणामध्ये जास्तीचे खेळाडू खेळतात आणि त्यांच्यासाठी अगदी बरीचशी बक्षीस देखील पाहायला मिळतात. तन्मय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतोय. महत्वाचा आणखीन एक गोलंदाज सातत्यानं पाहायला गेला तर या गोलंदाजा बोलबाला प्रचंड पाहायला मिळाला. मागील 2-3 वर्षामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून तन्मय ठाकूरकडे देखील पाहिलं जाते आणि हा गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटची कडा हारेसा फटका फसलाय. फर्स्ट स्लिप मध्ये शुभम म्हात्रे पाहायला मिळालेत. महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर. खेळाडू क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट शुभम म्हात्रेनं हा झेल देखील टिपला. तन्मय ठाकूरनं पहिल्या चेंडूवर विकेट देखील मिळवलाय. त्यामुळे सुरुवातीला हाच उल्लेख चितन मी देखील केला की तन्मय ठाकूर मागील 2-3 वर्षामध्ये मोस्ट विकेट टेकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. अगदी आठवण पुन्हा एकदा झाली ती सचिन ठाकूर छोट्या याची. छोट्या यांचे पुतणे मैदानाच्या आतमध्ये सध्या तन्मय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपली ठाकूरशाही दाखवत असताना पाहायला मिळालेत. काल देखील विश्वजित ठाकूर या क्रीडांगणामध्ये खेळलेत आणि विश्वजितचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला, पण शेवटचा सामना गमवावा लागला आणि तिथे सिद्धार्थ इंटरप्राइजेस जिवदा आणि बामण डोंगरी संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाला आहे. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्यात विशाल शेठ, पण फार कमी स्पर्धेमध्ये तुम्हाला 24 संघ, त्यामध्ये बाईक, 2 सायकल पाहायला मिळतात. अगदी एक वेगळं थाट या स्पर्धेचा पाहायला मिळाला आहे. काही अशा देखील स्पर्धा मी पाहिल्या चेतन जिथे 40 संघ, 36 संघ, 38 संघ, अगदी 50 संघ देखील खेळताना पाहायला मिळालेत, पण या स्पर्धेमध्ये अगदी 24 संघ. यावेळचा बॉल आणखीन एक विकेट. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा आदरा दिलाय तन्मय ठाकूरनं. दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. सन्माननीय अमृतशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिकसाठी 5,000चे कॅश प्राइज देण्यात येणार आहे. टोटल आता 15,000चा कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन तन्मय ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. जयजित इंटरप्राइजच्या नावानं आपण स्पर्धा पाहताय. जयजित इंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं 5,000 रुपये, स्वराज इंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत साहेबांच्या वतीनं 5,000 रुपये आणि जसे गावचे खरं तर उद्योजक अमृतशेठ ठाकूर यांच्या वतीनं 5,000. टोटल 15,000चे कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी दिले जाणार आहे. 2 महत्वाचे विकेट तन्मय ठाकूरने देखील मिळवल्यात. चांगली सध्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तन्मय करताना पाहायला मिळतोय. महत्वाचे 2 खेळाडू बाद झालेत आणि आता चौथ्या क्रमांकावर निलेश म्हात्रे त्यांना पाहायला मिळतात. धाव संख्या आता 13. पहिल्या षटकामध्ये 13 जरूर आल्यात, पण आता हॅट्रिकचा बॉल. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जातं. एका टप्प्याने चेंडू सरळ जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. हॅट्रिक बॉल होता, पण सरळ चेंडूला पाठवून दिले लॉंग लेग एरियामध्ये जिथे मिळायला गेल्या धावा 4. निलेश मंत्रीच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. यावेळचा बॉल अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. शरीरच्या थोडासा दूर चेंडू राहिला आणि आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. इथून एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाणार आहे आणि आता धावपटा धावा लागले गेले त्या 18 धावा पाहायला मिळतात. जिते संघाची गोलंदाजी तेवढीच चांगली पाहायला मिळाली. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये याही नावाचा एक वेगळा
वलय पाहायला मिळालं आणि त्यामुळं एक तेवढ्याच ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. विशेष या स्पर्धेचा आपण देखील चर्चा करूयात. तसा मधीतला काळ मिळेल आणि त्याही स्पर्धेची चर्चा आपण प्रचंड करणार आहोत. प्रेक्षकांच्या आज तुडुंब थोडीशी गर्दी देखील पाहायला मिळाली. काल देखील रायगड, ठाणे, पालघर, भिवंडी या विभागातील 8 संघ, महाराष्ट्रातील टॉप 8 संघ कालच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळाले. यावेळचा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक भूषण मात्रे आहे तैनात. महत्वाची विकेट इथून मिळवली जाईल. खेळाडू क्रमांक यस लाऊडली अपील आता सध्या मैदानात केली जाते. 11 खेळाडू अगदी आशाभूत नजरेनं पाहत असताना पंचांकडे यस निर्णय आपल्यापर्यंत जरूर येईल. लॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. अगदी स्कूप करायचा होता. चेंडूला थोडीशी बॅट फोल्ड करण्याचा स्वतःला फोल्ड केलं होतं आणि त्यानंतर पल्लू स्कूप खेळायचं होतं. पण यानंतर अगदी योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत देखील पाहायला मिळणार आहे. हे डिसिजन ही धाव कशा रीतीने आले. यस लेग बाय मिळाला जाईल ही केली धाव आणि इथून मात्र धावपडा धाबा लागले गेले. त्या 19 धावा धावपडावर पाहायला मिळतात. 19 धावा धावपडा लागले गेल्यात. सुरुवात थोडीशी खडतर जरूर पाहायला मिळाली जिथे 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. पण त्यानंतर तन्मय ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्यानं ठाकूरशाही देखील दाखवल्या. दुसरं षटक चालू आहे. आणखी 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 षटकांची आपण ही मॅच पाहताय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि या मॅच मध्ये सध्या बोलबाल हा पाहायला मिळालेला आहे. तो आता गोलंदाज तन्मय ठाकूरचा महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्यात आणि धावा देखील थांबवल्यात. मागील चेंडू चौकाराला पण त्यानंतर लगेच वापसी देखील केलंय. धावपडा धावा लागले गेले. ते 19 पहिल्यांदा बॅटिंग करते आणि 11 जिते संघ तेवढ्या ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना यावेळचा बॉल खोलामध्ये टाकण्यात गेलाय. डावखुऱ्याचे खेळाडू बंटी मात्रे आपल्याला खेळताना पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमधून एक षटका देखील आला आणि त्याच्या समोर हा निर्धार चेंडू फेकला गेलाय तन्मय ठाकूरच्या बॅट गोलंदाजीमधून. आणखी या षटकामधील शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावपटला धाबा लागले गेले. त्या 2 बाद 19 धाबा. क्षेत्रफळामध्ये थोडासा वारंवार बदल करत असताना मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघ देखील पाहायला मिळतोय. तेवढ्या ताकदीचा संघ सध्या घरच्या मैदानामध्ये खेळतोय. यावेळचा बॉल इट्स अ नो बॉल. आणखीन एक नो बॉल. या संपूर्ण इनिंग मध्ये विचार केला साईशने पहिला एक नो बॉल टाकला. त्यानंतर आपण तन्मय ठाकूरचा विचार केला त्यानं देखील एक नो बॉल टाकला. थोडीशी खराब सुरुवात राहिली ती आज मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाची. एक्स्ट्रा बॉल आज जास्त पाहायला मिळालेत. सातत्यानं अनेक वेळा पाहायला गेलं तर साईश देखील बऱ्याच वेळा स्पर्धेमध्ये नो बॉल टाकत असतो. पण त्यानंतर तन्मय ठाकूरने देखील आज नो बॉल टाकला. त्यामुळे आता पुढील चेंडू फ्री पाहायला मिळेल. 20 धावा आपल्याला लागले गेलेत. फ्रीडचा बॉल होता. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक शुभम तिथपर्यंत आले. चेंडूची पकड झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना डेंजर इन धावत होती आणि खेळाडू क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर बंटी मात्रे महत्वाची इम्पॉर्टंट विकेट मिळवलंय ती जासी संघानं. चैतन्यांचे दादा आहेत आणि त्यांचे देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. या क्रीडांगणामध्ये आज देखील महाराष्ट्र पोलीस दल खेळताना पाहायला मिळाले. त्यांचा देखील संघ आज या स्पर्धेमध्ये खेळला आणि खरं तर आमचे पेन पोलीस कर्मचारी मेघनादादा पाटील यांचं देखील आगमन झालं आणि त्यांना देखील त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावपडला धावा लागले गेले. ते 21 गोलंदाजी ट्रॅकवर साईश मात्रेला पुन्हा एकदा आणण्यात आलाय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला आणि अगदी लहान वयापासून क्रिकेटची प्रचंड आवड आहे खेळाडूला आणि मोठमोठ्या स्पर्धा हा की या खेळाडूंना गाजवून सोडल्यात. जसंही टेनिस क्रिकेटचं नाव अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन ISPL पर्यंत पटवणारा हा खेळाडू साईश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. या क्रीडांगणामध्ये जासी प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा या खेळाडूने गाजवली. मिस्टर JPL हा खेळाडू राहिलाय आणि तोच खेळाडू होता गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल बॅटची लिडिंग एज महत्वाची आणखीन एक झेल भूषण मात्रेनं मिळवलाय. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर 4थ्या क्रमांकाचा खेळाडू बॅक टू पॅव्हलियन.
गोलंदाजांना मिळवलं. 21 धावसंख्येवर चौथा हादरा लागताना पाहायला मिळालेत. आज सर्व पोलीस दल देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. हे प्रेम आहे जेजीची एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्यावर आणि त्यांच्या नावाची स्पर्धा सध्या तुम्ही पाहायला मिळते. अगदी 3 रात्रीचा हा थरार आणि 3 रात्रीमध्ये एकूण 24 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. ते देखील दिग्गजच सर्व देखील संघ पाहायला गेला तर आपण पवन जवळजवळ ए कॅटेगरीचेच पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. आणि आपण विशेष कौतुक करूयात तर रायगडमधील बेस्ट लोगो मास्टर आमचे परमित्र नयनजी हाबल यांचं. 4 तासामध्ये अगदी 50 संघ त्यांनी कव्हर केले होते. पण त्यांनी सांगितलं की खेळवायचे ते टॉपचे खेळवायचे आहेत आणि या स्पर्धेमध्ये जे 24 संघ खेळत आहेत ते तुम्हाला टॉपचेच पाहायला मिळालेत. काल अगदी रायगड ठाणे भिवंडी पारघर या परिसरातील खेळाडू आलेत आणि त्यामुळे ही क्रिकेटची स्पर्धा आणखी लोकप्रिय पाहायला मिळाली. आपण विशिष्टांचं देखील कौतुक करूयात. गोलच्या ट्रॅकवर 6 क्षेत्र पाहायला मिळतात. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफचं क्षेत्रक्षक थोडंसं पंबल होताना पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून चालत गेला डीपमध्ये. रोटेशन पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं गेलं आहे आणि या चेंडूवर मिळाल्या जातील त्या 2 धाबा. 2 धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 23 धावपटला पाहायला मिळतात. साईजचं आपण कौतुक करूयात. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात जेथे 1 षटकार 1 नो बॉल देखील टाकला. 1 चौका देखील पाहायला मिळाला आहे. पण त्यानंतर देखील त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं. प्रचंड खरं तर लोकप्रिय त्या खेळाडूला बावल्या. येणाऱ्या उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील स्मिथ आणि अंत स्ट्रायकर जासी संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण साईशला पाहणार आहोत. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. नुकताच पाहायला गेला तर ISPL 4 ची खरं तर आपण बेलापूरच्या स्टेडियममध्ये भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी या स्टेडियममध्ये स्पर्धा देखील पाहिल्या जिथे वेस्ट झोन खेळला आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील राहिलाय साईश म्हात्रे. 5 लाखाचं बक्षीस या खेळाडूने पटकावला. क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 2 बाईक या खेळाडूच्या देखील नावं राहिल्यात आणि हा सध्या गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना समोर मात्र आपण रुपेश म्हात्रेला पाहू शकता. सुरुवातीच्या आघाडीचे खेळाडू स्वस्तामध्ये बाद झालेत पण आता मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना समीर पाटील आणि रुपेश म्हात्रेला एक चांगला खेळ करावा लागणार आहे. जिती संघाची गोलंदाजी चांगलीच आहे. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये जिती संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. पण आज यंदा पहिल्यांदाच आपण म्हणूयात की जिती संघ जास्तीच्या क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी दाखल आला आहे. या क्रीडांगणामध्ये अनेक खेळाडू खेळताना मी पाहिलेत. अगदी गत वर्षामध्ये गोरसी संघासाठी जवळजवळ 12-13 हजार प्रेक्षक देखील त्यांचा सामना पाहण्यासाठी आले होते. ती स्पर्धा देखील आम्ही पाहिली होती. गत वर्षामध्ये केतन म्हात्रे वाकळणचा खेळाडू या क्रीडांगणात खेळून गेला आणि यंदा देखील पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा उरण तालुक्यामध्ये जासई सचिन स्मृती जासईच्या माध्यमातून तुम्हाला एक इलेक्ट्रिक बाईक देखील पाहायला मिळणार आहे. आणखीन एक मोठं आयोजन पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल हलक्यात स्मॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून चालला. लॉंग लेग आणि डीप बॅकवर स्क्वेअर लेगच्या दिशेनं मिळतील लाभा 4 आला. आणखीन एक चौकार. महत्वाचा चौकार साईशच्या विरुद्ध धावपडा धावा लागले गेले त्या 27 धावा 27 रन्स. यावेळचा बॉल लेफ्टी वर्सेस लेफ्टी एक मोठं बॅटल जरूर पाहायला मिळतं. सिंगल रन्स कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगानं धावले. दुसरी धाव थोडीशी डेंजर इनं धावत होती खेळाडू. आता हा निर्णय पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे जोडला जाईल आणि तिथे शशी मेहर सर देखील जॉईन होताना पाहायला मिळतील. OUT खेळाडू क्रमांक आणखीन एक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. दुसरी धाव थोडीशी डेंजर इनं धावत होते खेळाडू आणि पॉपिंग रिच्या थोडेसे लांबत झाले रुपेश आणि मैदानामध्ये आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. महत्वाची विकेट देखील सांघिकरित्या मिळवले आहे जासी संघानं.
चला 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपडला धावा लागले गेले 28 धावा पाहायला मिळतात. चला उद्याच्या दिवसामध्ये जयजित एंटरप्राइजेस झाशी शेवटची रात्र पाहायला मिळेल. मेगा फायनलची रात्र आणि उद्याच्या दिवसामध्ये लकी एंटरप्राइजेस हान्सी अर्श 11 कोपरुली आणि त्यांच्या विरुद्ध स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव श्रीदत्त भाताण त्यांना फाईट करेल जय हनुमान कामोटे बारक्या कांबळेचा संघ करावे 11 करावे आणि त्यांच्या विरुद्ध चॅलेंजर पारगाव अर्थात आकाश तारेकर सुमित डोंगरे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. प्रतिस्फोट थल अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध रेवा 11 सिद्धिविनायक बिंगारी कुणाल नाईकचा संघ खेळताना पाहायला मिळेल. उद्या देखील 8 बराडे संघ खेळताना रात्रीमध्ये पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल वेगाने जरूर टाकला. संयम मात्रे गोलंदाजीसाठी ट्रॅव्हल तर पाहायला मिळालेले आहेत. आणखीन एक मला आठवण खरं तर होती जेव्हा साईश आय स्पेल खेळत होता आणि तेव्हा संयम अगदी 2 स्पेल टाकायचा आणि तिथे देखील चांगली गोलंदाजी संयमची आम्ही पाहिलं आहे. आणि बऱ्याचशा संघामध्ये बऱ्याचशा सामन्यामध्ये संयमची गोलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली. यावेळचा हा बॉल अगदी स्वतःला झोकून चेंडू पकडण्याचा प्रयत्न प्रमोद यांनी केला होता पण सरळ चेंडू पॉईंटच्या दिशेमधून डीपकडे जाताना पाहायला मिळाला जिथे सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं गेलं आणि या 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 3 धावा इथून होताना पाहायला मिळतात. धावपडला धावा लागले गेले त्या 31 धावा. उद्या देखील एक शो मॅच पाहायला मिळणार आहे. 2008 झाशी आणि त्यांच्या विरुद्ध 2008 रांजणपाडा. चल ती मॅच खेळवायची 5:30 वाजता या आम्ही रेडी आहोत. 5:30 वाजता या ती दोन्ही टीम 5:30 वाजता रिपोर्टिंग करा. 6ला पहिला बॉलची पडेल. यावेळचा बॉल अगदी संयम मातेचा पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 3 धावानंतर लगेच डॉट बॉल देखील हाताळलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेला तर 31 धावा पाहायला मिळतात. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू निघून गेला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. शतकच्या बेगान आले. सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जात आहे आणि या चेंडूवर देखील 2 धावा पाहायला मिळाल्या. थोडंसं लेझी क्रिकेट खेळतात जास्ती संघ कारण समोर जो जिथे संघ आहे बऱ्याच वेळा आम्ही स्पर्धेमध्ये खेळताना या संघाला पाहिलंय. भल्या भल्या संघांच्या विरुद्ध गोलंदाजी चांगलीच त्यांची पाहायला मिळाली. जिथे 50-55 धावा जेव्हा त्यांनी बनवल्यात ना तेव्हा समोरच्या संघाला त्या धावा देखील त्यांनी डिपेंड देखील केल्यात. यावेळचा हा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न थोडासा चेंडूला व्हेरिएशन केलं. चेंडू पडल्यानंतर बाहेर देखील वळवला. संयमकडे ती खासियत आहे आणि सातत्याने आपण जास्त संघाचा नेहमी उल्लेख करतो की 4 गोलंदाज असे डावखुऱ्याचे आहेत. मग ज्यामध्ये प्रमोद बडवीला पण घेऊयात, साईशला घेऊयात, संयमला असेल, त्यानंतर प्रमोद बडवी असतील, मिथुन म्हात्रे असतील, डावखुऱ्याचे गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चेंडू वळवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. धाव पडला. धावा लागले गेले त्या 33 धावा धाव पडणार पाहायला मिळतात. 4 षटकांचे ते खेळ समाप्त झाला. अजूनही एक शेवटचं एक षटक बाकी आहे. आज बरेचसं बक्षीस पाहायला मिळालं. जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये, तसेच स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ गरत यांच्या वतीनं 5,000 रुपये आणि अमृतशेठ ठाकूर उद्योजक जासी यांच्या वतीनं 5,000 रुपये, टोटल 15,000चं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी दिलं जाणार आहे. पण मी आणखीन एक लक्ष वेधेन त्या आयोजकांचं सुरेशजी पाटील साहेबांचं की उद्या देखील जो 8चा लॉट खेळणार आहे ना तो देखील बऱ्याच ठिकाणी ए पॉल असतो. जिथे कोपरुली आणि त्यांच्या विरुद्ध पारगाव, श्रीदत्त भातान त्यांच्या विरुद्ध जय हनुमान कामोटे बारक्या कांबळे तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्यानंतर करावे त्यांच्या विरुद्ध चॅलेंजर पारगाव, आकाश तारेकर उद्या सुमित डोंगरे खेळताना पाहायला मिळतील. आणि त्यानंतर अलिबाग वरून देखील संघ पहिल्यांदाच झाशीच्या क्रीडांगणामध्ये खेळण्यासाठी आला आहे आणि त्यांच्या विरुद्ध कुणाल नाईकचा रेवा 11 सिद्धिविनायक बिंगारी संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. विशेष मी कौतुक करेन ती नयन झावल यांचा की आज सातत्यानं रायगड, ठाणे, भिवंडी या विभागातून संघ देखील त्यांनी आणलेत आणि उद्या अलिबाग मधून देखील एक संघ पाहायला मिळणार आहे. प्रमोद बडवी आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. प्रमोदला आता आपण पाहणार आहोत. आणखीन एक डावखुऱ्याचा गोलंदाज, एक सिनियर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. धावपडा धावा लागले गेले त्या 33 धावा, 33 रन्स धावपडावर पाहायला मिळतात. आणखीन या षटकामधील षटकाचा खेळ बाकी आहे. महत्वाची विकेट प्रमोद मडवीने देखील मिळवल्या
आणखीन एक डावकरताचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळाले. तरी प्रमोद मडवीनं पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट देखील मिळवल्या. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण विशेष देखील कौतुक करतोय की नुकताच मी हा देखील उल्लेख केला की रायगडमधील एक बेस्ट लोगो मास्टर नयनजी हबल यांनी खरं तर या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघ असे आणले चेतन की रायगड, ठाणे, भिवंडी, पालघर काल 8 संघ खेळलेत आणि खरं तर आज देखील 8 टॉपचे संघ खेळतात आणि उद्या देखील रायगडमधील आणखीन 8 दिग्गज संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्याच्या वतीनं जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेटपात्रे यांच्या वतीनं विशेष तुमचे आभार व्यक्त करतोय. अगदी काही दिवसामध्येच ही स्पर्धा नियोजित करण्यात आली होती आणि स्कोर झाला 33 रन्स. अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. काही दिवसामध्येच आयोजन करण्यात आलं आणि ही संपूर्ण जबाबदारी घेतली नयनजी हबल यांनी आणि असे संघ आणले की बरेचसे प्रेक्षक देखील या लॉटची प्रचंड चर्चा करत असतात. अगदी वडूनवगर असेल, भादवड असेल, काल बोरशी तिकडली, बामणडुंगरी, दिघोडे हे संघ खेळताना पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न जिथे आणखीन एक चेंडू निर्धाव हाताळला प्रमोद मडवीनं. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडू निर्धावात आलेत. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या चांगली गोलंदाजी करत असताना आपण प्रमोद मडवी यांना पाहू शकता. डावकर आताचे गोलंदाज आहेत आणि सातत्यानं गोलंदाजीचा बोलबाला नेहमी पाहायला मिळाला आहे. यावेळचा बॉल हलक्यात खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू अडवायचा होता. लॉंग ऑन रिजन मध्ये बंटी आलेत वेगानं हातातून चेंडू निसटलाय. सिंगल रन्स कंप्लीट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून महत्वाची विकेट देखील मिळवून गेलाय. धाव घेत असणारे खेळाडू होतील धाव बाद. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. यानंतर 4 ओव्हरच्याच मॅचेस असतात. काल देखील आपण 4 ओव्हरच्याच खेळवल्यात आणि रोजच 4 ओव्हरच्या खेळवणार आहोत. लक्ष असू द्या. पहिली मॅच 5 ओव्हरची आणि त्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस. प्रमोद आलेत. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. वाईडिश लॉंग ऑन रिज मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिज मध्ये चेंडू निघून गेला. थ्रो चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक रनआउट करण्याची संधी पाहायला मिळते आणि दुसरी धाव घेत असताना आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद. 8व्या क्रमांकाचा खेळाडू आय थिंक मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली ती 35 रन्स आपल्याला लागले गेल्यात. अजून या षटकामधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली ती 35. 8 बाद 35 अशी परिस्थिती पाहायला मिळते. अनया 11 जिते या संघाची. थोडासा संघ बॅकफुटला जरूर गेलाय पण यावेळचा बॉल लावडली अपील जरूर केली जाते. अगदी शर्वर आदळणारा चेंडू जरूर पाहायला मिळाला. इथून एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा केला गेला आहे आणि इथून आता मात्र लेग बॅट्समन मिळाल्या जातील या 2 धावा. 2 धावेनिशी धावपडा धावा लागले गेले त्या 37 धावा.
चला आणि या 11 जितू जिती संघ आपण मैदानाच्या दाखल व्हा. आपण योग्य तो स्कोर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा कव्हर देखील केली जाते. अ, 43 धावा झाल्यात. आय थिंक लक्षात असू द्या. आणि 44 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाला. चला स्पीडअप करा जिती संघ. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 30 बॉलमध्ये 44 बनवायच्यात मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाला. चला लक्ष असू द्या. चला षटका चौकांतर आपण डीजी देखील ऑपरेट करणार आहोत. चला येणारी
30 बॉल आणि 44 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आणि भूषण म्हात्रे आणि त्याच्यासोबत साईश म्हात्रे आपण या सलामीच्या दोन्ही खेळाडूंना पाहू शकता. आणि गोलंदाजी ट्रॅकवर जिथे एक्सप्रेस या नावाने ज्या खेळाडूला ओळखलं जात आहे ते नाव आहे हरीश गावंड मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. तेवढ्याच एक ताकदीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तर लगेच आपण ओपनिंग पेअर्स रेडी राहा. 30 बॉल आणि 44 धावांचा आता पाठलाग करावा लागणार आहे. तो मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाचा महत्वाचा खेळाडू. ऑन द स्ट्राईक आपल्याला भूषण म्हात्रे पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईक एंडला साईश म्हात्रे अशी सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आज घरच्या होम ग्राउंड मध्ये महत्वाची मॅच अगदी खेळत असताना हा संघ आता खेळताना पाहायला मिळेल. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑन रिजन मध्ये चेंडूला पाठवलं होतं जिथे क्षेत्ररक्षकाने चेंडूची पकड देखील केली. पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळाला. जशा प्रकारे साईशने सुरुवात केली होती अगदी तशीच सुरुवात हरीश गावंड देखील करताना पाहायला मिळतोय. एक तेवढंच मोठं नाव आहे जिथे टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूचा दर्जेदार नेहमी खेळ पाहायला मिळाला आणि तो गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर अतिशय चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव देखील आलाय. यावेळचा बॉल अगदी या टेक्निकचा वापर जरूर केलाय. बॅकफुटला जाऊन फटका जरूर सजवलाय. अप्पर कटचा फटका पाहायला मिळतोय भूषण म्हात्रेच्या बॅटमन आलेला दुसऱ्या सत्रामधील हा पहिला चौकार. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने चेंडूला पाठवलाय. लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चेंडू निघून गेलाय. वाईट +4 नशिबाचा पंजा मिळाला मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठलदास ही संघाला. मागील चेंडू 5 धावा देऊन गेला आणि इतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आता थोडीशी महागडी गोलंदाजी हरीश गावंड यांची पाहायला मिळाली. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला पण त्यानंतर मागील चेंडू लेगीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला आणि जिथून या चेंडूवर मिळाल्या जातील त्या धावा अगदी 5 धावा देखील पाहायला मिळाल्या. यावेळचा बॉल क्रॉस बॅटन फटका खेळला. वाईडिश लॉंग ऑन रीज मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात. फक्त सिंगल रन्स इथून जोडली जाईल. 10 पटलावर धावा लागले गेले त्या 10 धावा येणारे आणखीन 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी आणखीन 34 धावांची गरज आहे. 27 बॉल मध्ये 34 धावा बनवाव्या लागणार आहेत मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाला. समोर साईश म्हात्रे आलाय. डावखऱ्यात त्याचा एक विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँड फट चेंडू खेळून काढला पण इथून फक्त एकच मिळाला जाईल. जास्तीच्या प्रत्येक खेळाडूसाठी बक्षीस इथे येते. स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ गरज साहेबांच्या वतीनं सलग 3 षटकारासाठी 3000चे कॅश प्राइज हे स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ गरज साहेबांच्या वतीने दिलं जाईल. मगाशी देखील आपण बक्षीस पाहिलेच. विकेट अटॅकसाठी तब्बल 15000 रुपयाचं कॅश प्राइज देखील दिलं गेलं होतं आणि इथं आता मात्र षटकारांच्या हॅट्रिकसाठी देखील बक्षीस लावण्यात आलं. यावेळचा बॉल इनफिल्डच्या मधून खेळला होता. क्षेत्ररक्षक तिथे आले होते. साधा सोपा झेल सोडला क्षेत्ररक्षकानं. निलेश पाटील तिथे होते आणि हातातून चेंडू देखील निसटला. लगेच सिंगल रन देखील जोडली गेल्या आणि आता या एका धावेची संघ जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवर. आणि या स्पर्धा ज्या आपण नावानं पाहतोय जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीनं सलग 3 षटकारासाठी तब्बल 5000चे कॅश प्राइज हे जासीच्या खेळाडूंना दिलं जाईल. टोटल आता 8000. स्वराज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मिलन शेठ गरज यांच्या वतीनं 3 आणि जयजित एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेठ म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपये. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केले गेले आणि या चेंडूवर मात्र
2 धावा देखील आणखी जोडल्या जातील. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 44 धावांचा पाठलाग करत असताना धावपटला धावा लागले गेले त्या बिनबाद 14 धावा. विठ्ठल जासी या संघाला 24 मध्ये 30. यावेळचा बॉल रुपीसचा अगदी चॉप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षण केला होता, जिथून बॅकअप नाही. या सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या चेंडूवर इथून मात्र 2 धावा देखील मिळाल्या जातील. पहिला चेंडू अगदी खोलामध्ये टाकला होता, जिथे धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षण केला, पण त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं जातं. धावपटा धावा लागले गेल्या त्या 16 धावा पाहायला मिळतात. पहिला इथून चेंडू आपण रुपेश मात्र देखील पाहिला. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा रुपेश सध्या गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल बॅटच्या रडारमध्ये आलाय. चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. भूषणच्या बॅट पण आलाय. आणखीन एक षटकार. मिलन शेटगर साहेबांच्या वतीनं सलग्न 3 षटकार आले. पबंतर तब्बल 5,000चा कॅश प्राइज भूषण मात्रे या खेळाडूला दिले जाणार आहे. आणि जे जे प्रोप्रायटर विशाल शेठ मात्रे यांच्या वतीने देखील जास्तीच्या कोणत्याही खेळाडूंना सलग 3 षटकार लगावले तर त्यासाठी देखील 5,000चा कॅश प्राइज, टोटल आता 10,000चा कॅश प्राइज पाहायला मिळते. धावपडा धावा लागले गेले त्या 22 धावा धावपडा लागले गेल्या 22 रन्स. सध्या रुपेश मात्रे सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. मागील चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर थोडीशी टीम मीटिंग देखील घेतली गेल्या. थोड्याशा अगोदर धाबा कमी पाहायला मिळतात, पण आता येणारी 22 चेंडू आणि 22 धाबांची आणखीन गरज. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय, जिथे आणखीन एकदा जोडली जाईल. आणि आता एकेरी दाबिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 23 च्या घरात. फटका चांगला खेळला होता, अगदी चांगला ड्राईव्ह करत असताना आपण भूषणला देखील पाहिला. बॉलच्या मिनिट पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला, जिथे सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. मग आमचे यंग टॅलेंट तसे ऑफ टॅलेंट अरुणजी मात्रे देखील येताना पाहायला मिळतात. फार मोठी जबाबदारी त्यांच्या देखील आहे. सातत्यानं विशाल शेठ मात्रे यांचे अतिशय जवळचे मित्र. यावेळचा बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. स्वीचीटचे कालचे फटके काय अगदी स्मरणामध्ये राहिलेत, जिथे रिव्हर्सचे फटके खेळले. आर्यन नाईकनं, विश्वजित ठाकूर मोठ्याने खेळलेले षटकार. प्रत्येकानं अगदी टाळ्यांना शिट्ट्याने त्याचं स्वागत देखील केलं. प्रत्येक चेंडू सीमाच्या पलीकडेच त्यांना पाठवला आणि काय अचूक टायमिंग देखील पाहायला मिळाला. मागील चेंडू डॉट देखील पाहायला मिळाला. यावेळचा हा बॉल फटका जरूर चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे येताना पाहायला मिळतात. थोडंसं फंबल जरूर झाले. सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन केलं जाते आणि या चेंडूवर देखील 2 धाबा जोडल्या जाणार आहेत. धावपटा धाबा लागले गेले त्या 25 धाबा. आणखी या षटकामधील आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे. एक षटका जरूर आला आहे, पण आता धाबा देखील चांगल्या उभारल्यात. बिनबाद धाबा 25 पाहायला मिळतात. विकेट मिळवता आली नाही जिथे संघाच्या गोलंदाजांना. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये चेंडू निघून गेलाय. फक्त एक जाऊ जोडली जाईल आणि आता एकेरी दाबिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर, 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 26 च्या घरात येणारे आता 18 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 18 धाबांची गरज आहे. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाला 18 बॉल 18 धाबांची गरज.
बरोबर ना उमेश? 18 बॉलमध्ये 18 धावांची आणखीन गरज. डावकऱ्याचे साईश आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. ISPL रिटर्न खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळचा बॉल वेग प्रचंड जरूर पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर हरीश गावंड यांना पुन्हा एकदा लॉन्च करण्यात आलंय. थोडासा चेंडू खाली जरूर राहिला पण लेग बॅच परिणामी मिळायला जाईल. एकेरी धाव आणि आता येणारे 17 बॉल आणि 17 धावांची गरज. लाऊडली अपील यासाठी केली जाते की कधी कधी महत्वाची विकेट महत्वाचे दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमचा देखील पाहायला मिळाला. पिचिंग थोडीशी बाहेर होती हे सांगत पंच देखील पाहायला मिळतात. चला 17 बॉल आणि आता 17 धाबांची गरज. थोड्याशा अगोदर धाबा कमी पाहायला मिळाल्यात पण लोवेश कोचच्या मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळत असतात. त्यामुळे सुरुवातीला हा देखील मी उल्लेख केला की अनिया 11 जितू जिते हा संघ तेवढ्या ताकदीचा. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये या संघाचा बोलबाला पाहायला मिळाला पण आज घरच्या मैदानामध्ये मेघना शेटमात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. आज घरच्या मैदानामध्ये खेळायचं आहे आणि सामना देखील जिंकायचा आहे आणि चांगलीशी मॅच देखील रंगली गेल्या. चला यानंतर जय वागेश्वर पिरकोन टीमचे कॅप्टन आपण येऊन रेडी राहा. लगेच आपण टॉस देखील करणार आहोत. या दोन संघातून जो संघ जिंकेल ती मॅच आपण 4 ओव्हरची खेळवणार आहोत. लक्ष असू द्या. यावेळचा बॉल दांडी गुल केलाय. महत्वाची विकेट मिळवलाय हरीश गावंडनं. पहिला हात लागलाय मेघना शेट मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल दासी संघाला. बॅक टू पॅव्हलियन भूषणजी मात्रे. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचा अगदी तेवढा डंका पाहायला मिळाला. अनेक बरेचशा प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेची प्रचंड चर्चा केली. कालच्या रात्रीमध्ये विशाल शेट या स्पर्धेला जवळजवळ 25-30 हजार प्रेक्षकांनी ही स्पर्धा देखील एन्जॉय केली. उद्या देखील आपण अंतिम रात्र पाहणार आहोत आणि उद्या देखील तुम्हाला खरं तर लावणीचा थाट उद्या या खरं तर रात्रीमध्ये पाहायला मिळेल. या क्रीडांगणामध्ये उद्या देखील अनेक चिरसगल तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि आज याच्या रात्रीमध्ये देखील आपण चिरसगल पाहिल्यात. अगदी हे खरं तर एन्जॉयमेंट आहे. पहिल्यांदाच फर्स्ट टाइम आणि लास्ट टाइम आपण म्हणूयात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि सातत्यानं पहिल्याच खरं तर दमदार आयोजनामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये एक दमदार आयोजन पाहायला मिळत आहे. पण अगदी समोर लाईव्ह स्पर्धा चालू आहे पण मिलन शेट्टी यांचा कधी टॅप ते खाली ठेवत नाहीत. सर्व सामने ते पाहतात. स्पर्धा कोणती असू दे. जेव्हा ए लॉट असतो तेव्हा अगदी पाहायला गेलं तर स्वराज एंटरप्राइजेस या नावानं धारावी संघ खेळलाय. स्वराज एंटरप्राइजेस या नावानं बामणडुंगरी संघ देखील खेळलाय आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये देखील स्वराज एंटरप्राइजेस या नावानं देखील संघ खेळत असतात आणि त्या संघाची पुरस्कृती देखील स्वराज एंटरप्राइजचे सर्व्हिस सर्बा मिलन शेटकर साहेबांच्या वतीने देखील बक्षीस आहे. सलग्न 3 षटकारासाठी 3,000 रुपये तर जयजीत एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विशाल शेट मात्रे साहेबांच्या वतीनं तब्बल 5,000चे कॅश प्राइज हे दिले जाणार आहे. यावेळचा बॉल जिथे सिंगल रन्स आलाय बंटी आलेत. बंटी मात्रे धावपडा धावा लागले गेले ते 28. आता समीकरण असेल येणारी 15 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 16 धावांची गरज. 15 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत. काय गोलंदाजी राहिले. काल देखील असा सामना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलपर्यंत वडून वगैरे या संघानं फाईट दिली जिथे मांडा संघ खेळत होता आणि काय चांगला सामना रंगला. 2 बॉलमध्ये 11 पाहिजे होत्या. शेवटच्या 1 बॉलमध्ये 6ची गरज होती 5ची गरज होती पण महत्वाची विकेट देखील मिळवली वडूनगरच्या खेळाडूंनी. दांडी गुल केलाय. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर साईश मात्रे. बॅक टू पॅव्हलियन. आणखीन 16 धावांची गरज. 14 बॉलमध्ये आता 16 बनवा लागणार आहेत.
महत्वाच्या विकेटी केला हरीश गावंडने मिळवून दिल्यात. धावसंख्या जाऊन बोलले ते 28 वर. सुरुवातीला हा देखील आपण उल्लेख केला की 50 पर्यंत जर ह्या धावा गेल्या तर एक चांगली मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठा संघ आहे जितोय जिती संघ. अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये याही खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. एक सामना जय वागेश्वर पिरकोण संघाने जिंकल्यात. कालच्या रात्रीमध्ये सागर सुशांत स्मृती चिरनेर या स्पर्धेमध्ये अश्विन स्मृती रियांश इलेव्हन बोरकार संघ देखील सुपर 4 मध्ये दाखल झाला. पुंड्याच्या क्रीडांगणामध्ये जे पवन बोरकार संघ खेळला होता ना दांडा संघाच्या विरुद्ध 27 धावा जिथे डिपेंड केल्या होत्या. काय ती मॅच पाहायला मिळाली होती. अगदी एका रात्रीमध्ये 2 वेळा हा संघ खेळताना मी पाहिला. बेलपाडच्या मैदानामध्ये देखील हा संघ आला. तिथे थोडंसं खरं तर पराभूत व्हावं लागलं पण पुण्याच्या मैदानात जशी गेली तशी त्यांनी चांगली दमदार कामगिरी केली. आणि त्यानंतर जरीमरी खोपटे उपसरपंच चषकामध्ये देखील चॅम्पियन राहिलेत. चला 14 मध्ये बंटी 16 हव्यात. 14 बॉल 16 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये रक्षित मात्र जाताना पाहायला मिळतात. डावखोऱ्याचा आणखी एक विस्फोटक खेळाडू. आता या मॅच मध्ये एखादा मोठा षटकार एखादा मोठा चौकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करून देऊ शकतोय. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाला 14 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आणखी 16 धावांची गरज. हरीश गावंड महत्वाचं षटक सध्या हाताळतोय. यावेळचा बॉल लागून अपील. आणखीन एक विकेट मिळवले हरीश गावंडनं. बॅक टू बॅक परतावं लागेल रक्षित मात्रेला. बॅक टू बॅक दुसरा आदरा लागलाय टीम जासी संघाला. शेवटपर्यंत ही मॅच रंगताना पाहायला मिळेल का. 13 बॉल 16 धावा. पण पुन्हा एकदा डावखोऱ्याचे खेळाडू संयम मात्रे मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आणखीन वेगाने टाकला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू आता मात्र निर्धाव फेकला. सामना आता पुन्हा एकदा पलटवार पाहायला मिळतोय. वापसी केलंय ती म्हणजे गोलंदाजी करत असताना अनिया 11 जितोय जिथे संघानं येणारे 12 चेंडू आणि 16 धाबांची गरज. 12 बॉल 16 धाबा 16 धाबा 12 चेंडू. वेगळे ते हरीश गावंडनं. आणि आता येणारी 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रोहित मात्रे त्यांना पाहायला मिळतात. आणखीन एक बेस्ट ऑलराऊंडर जिथे संघाचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सामना अगदी चुरशीचा पाहायला मिळेल. जोपर्यंत बंटी मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत जासी संघ हे सांगत असेल की हा सामना अगदी सहजरित्या जिंकू शकतोय. असा खेळाडू आहे. बऱ्याचशा स्पर्धा याही खेळाडूने गाजवल्यात. उरण प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये ज्या खेळाडूच्या नावावर अगदी आपण बाईक देखील पाहिली होती. चिलियाच्या क्रीडांगणामध्ये उरण प्रीमियर लीगचं दुसरं पर्व रंगलं होतं. यावेळचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग बंटी मात्रेच्या बॅटमध्ये आलाय. आणखीन एक षटकार.
यावेळचा बॉल बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून डीपकडे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. त्याला फंबल करून चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडं. षटकानंतर बंटीच्या बॅटमधला आणखीन एक क्लास चौकार. 10 चेंडू आणि आता 6 धाबांची गरज. 2 मोठ्या फटकाने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार केलाय मेघनाथ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघानं. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकला होता. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला रोहित मात्रे याचा. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवातीला 2 मोठे फटके बंटीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत, पण आता या सामन्यामध्ये येणारे 9 चेंडू आणि 6 धाबांची आणखीन गरज. 9 मध्ये 6 बनवायचे आहेत. कोणता संघ जय वागेश्वर पिरकोण संघाच्या विरुद्ध खेळणार यासाठी आता महत्वाची मॅच देखील पाहायला मिळते. 9 मध्ये 6. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खोलामध्ये टाकला. अगदी वाईट वर टाकण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. सातत्यानं अशा गोलंदाजी सध्या अनेक क्रीडांगणामध्ये खेळाडू टाकत असतात आणि गोलंदाजी देखील अशीच करत असतात. आणि हा सध्या बचाव देखील पाहायला मिळाला आहे. मगाशी चेंडू थोडीशी गुडलेस पॉईंटवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. अगदी समोरच टाकला आणि समोरच फेकले होते ते बंटीनं. त्यानंतर मागील चेंडू जो चौकारला जिथे थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू देखील पाहायला मिळाला होता. आणि आता यावेळी मात्र अगदी खोलामध्ये चेंडू टाकले गेलेत. येणारे 8 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी जासी संघाला आणखीन 6 धाबांची गरज. 8 मध्ये 6. यावेळचा बॉल भन्नाट वेग आहे आणि याच खतर वेगावर आता स्वार होत असताना आपण रोहित मात्रेला पाहू शकता. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 धाबा जरूर आल्यात, पण त्यानंतर खेळ लगेच पलटवार केला जातोय. सातत्याने यासाठी तर ओळखला जातो हा रोहित मात्रे. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आणखीन 6 धाबांची गरज. कालची सेमीफायनल अशीच मॅच आपण पाहिली होती बामणडुंगरी आणि दिघोडी. 7 मध्ये 6 बनवायच्या होत्या. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. हातातून झेल निसटलाय. चेंडू सरळ गेलाय सीमा पार. मिल्टी धाबा 4. आलाय चौकार. या 2 धाबांची गरज. ही जर कॅच पाहून झाली असती ना तर या मॅच मध्ये वेगळं खरं तर ट्विस्ट निर्माण झालं असतं. तर झेल सुटलाय आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चौकार देखील गेला. तो जर झेल झाला असता तर कदाचित या मॅच मध्ये थोडस दबावामध्ये देखील जास्ती संघ पाहायला मिळाला असता. कारण जरूर जर साईश बाद झाले, त्यानंतर संयम बाद झाले, त्यानंतर आपण भूषण मात्रेंना बाद होताना पाहायला मिळालेत आणि रक्षित देखील बाद झाले होते. त्यामुळे महत्वाचा खेळाडू बंटी त्याच्या बॅटमधून धावा देखील बनवल्यात. आता येणारी 6 बॉल सामना जिंकण्यासाठी आणखीन 2 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग. चला जिथे टीम थोडं स्पीडअप करा. अजून आपल्याला 2 मॅचेस खेळवायचे आहेत. 6 बॉल आणि आता 2 धाबांची आणखीन गरज. चला उद्या देखील 8 बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळणार आहेत. उद्या देखील आपण 6 वाजता रिपोर्टिंग करा. 6:30 वाजता पहिला चेंडू पडला जाईल आणि उद्या देखील पहिली मॅच पाहायला मिळणार आहे, जिथे एका बाजूला अगदी कोपरुली संघ पाहायला मिळेल. कोपरुलीच्या विरुद्ध स्पायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. त्याच्यानंतर श्रीदत्त बातान त्यांच्या विरुद्ध जय हनुमान कामोटे बारक्या कांबळे करावी आणि त्याच्या विरुद्ध चॅलेंजर पारगाव आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे खेळताना पाहायला मिळतील. आणि थेट अगदी अलिबाग वरून प्रतिष्ठोट ठल अलिबाग आणि त्यांच्या विरुद्ध रेवा 11 सिद्धिविनायक भिंगारी कुणाल नाईकचा संघ खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे उद्या देखील एचा लॉट म्हणूयात. उद्या देखील 8 बलाढ्य संघ आणि उद्या देखील बरंचसं काही तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या देखील वाढदिवस आहे आमचे राष्ट्रीय कामगार नेते सुरेश कमलाकर पाटील यांचा वाढदिवस देखील पाहायला मिळेल. अथर्व त्यांना पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण संयम मात्रेला पाहू शकता. 6 मध्ये आता 2 बनवायचे आहेत. पहिला सामना कोणता संघ जिंकेल यासाठी आता लढाई पाहायला मिळते. फार महत्वाची मॅच जासी विरुद्ध आणि त्याच्या विरुद्ध जिथे संघ खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. धोक्याच्या इंड धावला होता संयम. आता हा निर्णय 3ऱ्या पंचाकडे आपण जाताना पाहायला मिळतोय, जिथे जॉईन होतील शशी मेहर सर.
6 मध्ये 2 आणि इस नॉट आउट आहेत. खेळाडू नॉट आउट पाहायला मिळतात आणि आता येणारे 5 चेंडू आणि एका धाब्याची आणखीन गरज. 5 मध्ये 1 धाव बनवायचे आहेत. पण या मॅचमध्ये आपण सुरुवातीला ही चर्चा केली की जिथे संघानं जर 50 धावा बनवल्या असत्या तर ही मॅच आणखीन रफ अँड टफ पाहायला मिळाली असती. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये आम्ही त्यांचा खेळ पाहिला. कुंडेवाला भूषणदादा मी यांची मॅच पाहिली होती. काय गोलंदाजी केली होती. 38 धावा बनवायच्या होत्या पण समोर ज्या पद्धतीनं खेळले होते वाघीरवाडा संघ त्यांच्या विरुद्ध काय गोलंदाजी केली होती. शेवटच्या बॉलपर्यंत आम्ही मॅच रंगताना पाहिली होती. सुरेश पाटीलला देखील घाम फुटला होता त्या मॅचमध्ये. त्यामुळे गोलंदाजी चांगली त्यांची टाईट गोलंदाजी आहे. पण आता सध्या सामन्यामध्ये येणारे 5 बॉल एका धाब्याची गरज आहे. 5 मध्ये 1 धाव बनवायचे आहेत. हलक्यातने खेळलायत आणि आता हा चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पलीकडं. मिळतील धावा 4 आणि पहिला सामना जिंकलाय मेघना शेट म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघानं. कॉंग्रॅच्युलेशन जासे टीम. चला पण या जय वागेश्वर पिरकोळ संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध मेघना शेट म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट तन्मय ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 8 धावा देत असताना महत्वाच्या 2 विकेट मिळवल्यात आणि त्या खेळाडूला आपण इन्व्हाइट करत आहोत मॅन ऑफ द मॅच साठी. तन्मय ठाकूरला आपण इन्व्हाइट करतो या पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. आणि टीमचे कॅप्टन मेघना शेट म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी संघाचे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध जय वागेश्वर पिरकोन दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच दाखल व्हा. टॉस बॉक्समध्ये आपला टॉस केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देऊन तन्मय ठाकूर या खेळाडूला सन्मानित केलं जाणार आहे. ज्या खेळाडूनं गोलंदाजी करत असताना 1 षटक टाकलं 8 धावा खर्ची गेल्या आणि महत्वाच्या 2 विकेट मिळवल्या असं तन्मय ठाकूर. ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अशी राष्ट्रीय कामगार नेते सुरेशजी कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील करत आहोत. त्यांचं समाजकार्य देखील फार मोठं आहे आणि सातत्यानं आज मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळालेत. सातत्यानं त्यांचा अनेक समाजकार्य आणि त्यामधील उरण तालुक्यामधील गरीब गरजू इयत्ता 12वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांनी अगदी 20,000चा आर्थिक पाठबळ देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्यांदा टॉस करतोय. टॉस केला जाणार आहे. कामगार नेते सुरेशजी कमलाकर पाटील यांनी आता विनंती केली आहे आमचे किसन दादा घरत यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करतोय. येस 4 ओव्हरची मॅच लक्ष असू द्या. टॉस जिंकलाय पुन्हा एकदा मेघना शेट म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासे टीमला. कॉंग्रॅच्युलेशन संयम आपला निर्णय घेऊन मैदानात दाखल व्हा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी राष्ट्रीय कामगार नेते सुरेशजी कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अगदी आपण त्रिवेणी संगम पाहू शकता आणि सन्मान चिन्ह दिलाय का. मॅन ऑफ द मॅच द्या खालून. चला मॅन ऑफ द मॅच.